मुंबई गोवा महामार्गावर जाणवली येथे तरंदळा फाटानजीक असलेल्या अनधिकृत मिडलकडजवळ इंडिगो कार क्रमांक MH08 AW 1902 व दुचाकी क्रमांक MH08 AS 8429 चा अपघात झाला। हा अपघात शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडला। या अपघातात मयूर अशोक शेलार वय 32 राहणार सांगवे देवरुख तालुका रत्नागिरी व मारुती गोपनाथ सालीम वय 60 राहणार सांगवे देवरुख रत्नागिरी हे दोघेही जखमी झाले आहेत। अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालक सदाशिव लक्ष्मण माधव राहणार पोईप मालवण याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जाणवली या एरिया जवळ 6 किलोमीटरचा हायवे जातोय आणि मी माझे 4 वर्ष सदस्य आहे आणि आता सरपंच आहे। मी सरपंच झालो 3 वर्ष झाल्यापासून आम्ही सतत प्रांत ऑफिस असू दे किंवा हायवे प्राधिकरण असते त्यांच्याकडे आम्ही सतत आमची मागणी आहे की आमच्या 6 किलोमीटरमध्ये आम्हाला जवळजवळ अधिक असे 4 सर्कल पाहिजे आहेत। तरी पण आम्ही त्यांना 3 सर्कल आम्ही मंजूर करून पाठवलेले आहेत। दिल्लीमध्ये असे सतत आम्हाला 4 वर्ष सांगले जातात। त्या निमित्ताने आम्ही गेली 1.5 वर्ष प्रांत आणि तहसीलदार यांच्याशी मिटिंगी करून आम्ही जवळजवळ 3 सर्कल आम्ही मंजूर करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि या 6 किलोमीटर अंतरमध्ये जवळजवळ गेली आम्हाला 27 अपघात झालेले आहेत जाणवली गावामध्ये आणि त्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 9 लोक मरण पावलेली आहेत आणि गेल्या महिन्यामध्ये आमचे 3 लोक मरण पावलेले आहेत आणि आम्हाला अधिकृतपणे आम्हाला 3 सर्कल या जाणवली गावामध्ये पाहिजे आहेत आणि जवळ 9 मिडलगड आहेत ते त्यांनी आम्हाला अधिकृत 3 सर्कल मंजूर करते त्यावेळी अनधिकृत जे मिडलगड आहेत ते त्यांनी रद्द करावेत। लवकरात लवकर आम्हाला मंजूर करून ही जी अपघाताची जी मालिका आहे ती खंडित व्हावी अशी मी त्यांना विनंती करतोय।